सोलापूर शहरातील B2 मिळकतीसंदर्भात मंगळवारी मुंबईत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विस्तार दालनात बैठक झाली। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते। कोठेंच्या वतीने ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी सोलापूरच्या मिळकतीसंदर्भातील बाजू महसूल मंत्र्यांसमोर सविस्तर मांडली। या बैठकीला अजित देशमुख, मोहसिन शेख हे महसूल विभागाचे उपस्थित होते। तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूरचे कलेक्टर कार्तिकेयन, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी उपस्थिती दर्शवली। देवेंद्र कोठे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील ज्या सर्व मिळकतींवरची B2 हा सत्ता प्रकार लागलेला आहे, अशी साधारणतः 813 मिळकती आहेत, ज्यामध्ये सर्व कुटुंबांची संख्या किमान 9000 इतकी आहे। या सगळ्या मिळकती येणाऱ्या 8 दिवसात कॅबिनेट प्रस्ताव करून मंजूर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्याप्रमाणे सिंधी समाजाला विशेष योजना अंमलात आणली, तसेच सोलापूरसाठी B2 बाबतीत विशेष प्रस्ताव तयार करून सोलापूरच्या मिळकतींना सुद्धा ज्याचे रेसिडेन्सी वापर आहे अशा रहिवाशांना 2.5% आणि ज्यांचा कमर्शियल वापर आहे म्हणजेच वाणिज्य वापर आहे त्यांना 5% प्रमाणे निर्णय झालेला आहे। यावेळेस बावनकुळे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना सूचना केल्या की येणाऱ्या 8 दिवसात सर्व कर्णिक नगरची कागदपत्रे तपासून त्या मिळकतीसुद्धा B2 प्रमाणे त्यांचा निर्णय देता येतो का याबाबतचा अहवाल पाठवावा। तसेच 7 रस्ता परिसरातील सोलापूर सोसायटी, विनायकनगर, डाकबंगल्यासमोरील सोसायटीसुद्धा या उतारावर B1 असा उल्लेख झाला आहे। तीही सोसायटी त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये रीतसर खरेदी खताने विक्री करून त्याच्या कबुल्यात सुद्धा संस्थेकडे आहे, तर त्यांना B1 संबोधन उचित न करता त्या मिळकती B2 मध्येच मोडतात। ही बाब महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी याबाबत सुद्धा कलेक्टर कार्तिकेयन यांना कागदपत्रे तपासून सर्व मिळकती B2 मध्ये मोडता येतात का ही खात्री करून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या। परंतु ज्या जवळपास 800हून अधिक मिळकती आहेत, या आज रोजी उतार्यावर B2 त्यांचा असा उल्लेख आहे, त्यांचा निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याचे ते म्हणाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।